मागच्या 3 दिवसांमध्ये काही बाजार समित्यांमध्ये तब्बल 500 रुपयांची वाढ झालेली आहे. तर काही बाजार समित्या आहेत की जिथे घसरण पण दाखवत आहेत. मग आपण या सगळ्यांचा अभ्यास करून एक ट्रेंड काढलेला आहे. पण खरा ट्रेंड कुठला? घसरण होणारा की वाढीचा? या सगळ्या गोष्टींची माहिती, तुमच्या मनातल्या शंका आपण या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत. चला तर कुठे बाजारभाव वाढत आहेत, कुठे घसरत आहेत, की जेणेकरून आम्हाला आता विकायचं थांबायचं याचं मार्गदर्शन मिळेल. नमस्कार. ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता संध्याकाळचं सत्र आहे आणि या सत्रामध्ये आपण 2 भाग केलेले आहेत. पहिल्या भागात टॉप 15 बाजार समित्या काढल्या आहेत की जिथे बाजारभाव वाढलेले आहेत, कमाल, किमान आणि सरासरी. दुसऱ्या भागात टॉप 15 बाजार समित्या निवडलेल्या आहेत की जिथे बाजारभाव घटलेले आहेत. कधीपासून? तो सोमवार दिनांक 6 जुलैपासून ते आज बुधवार दिनांक 8 जुलैपर्यंत. असं का करावंसं वाटलं आम्हाला? याचं कारण स्पष्ट आहे. सकाळी आपण बाजार समित्यांमध्ये जे लिलावाचा प्राथमिक अंदाज आला होता, त्यावरनं एक असा माहिती दिलेली होती आणि एकूणच आजपर्यंत संपूर्ण देशभरातले जे बाजारभाव होते, त्याच्यावरनं एक असं निरीक्षण नोंदवलं होतं की बाजारभाव वाढत आहेत. पण अनेक शेतकऱ्यांच्या कमेंट तुम्ही हवं तर पहिल्या व्हिडिओमध्ये सकाळच्या वाचू शकतात. ते म्हणतायत की आमच्याकडे बाजारभाव पडलेले आहेत. मग आम्हालाही शंका आली, अरे असं असेल तर आपण लगेच कामाला लागलं पाहिजे आणि बघितलं पाहिजे की खरंच मंदी तर येत नाही ना, की बाबा काय कुठे पडलं असेल तर बाजारभाव ते बघूया. याचं अंतिम विश्लेषण पण मी तुम्हाला सांगेन, त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सुरुवातीला मी कुठे बाजारभाव ज्या 15 टॉपच्या बाजार समित्या आहेत ते बघूया. फार वेळ काही घेत नाही तुमचा. या टॉपच्या बाजार समित्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, नाशिक असेल किंवा तुमचं वांबोरी, घोडेगाव असेल का? तर नाही. या टॉपच्या बाजार समितीत पहिली बाजार समिती आहे कराडची. तिथे हळव्या कांद्याला किती वाढ व्हावी 6 तारखेच्या तुलनेत? तर 1500 रुपये. किमान दरात 1500 रुपये वाढलेले आहेत. 500वरनं 1500 झाले. कमाल दर 500 रुपये आणि सरासरी दर 500 रुपये वाढलेले आहेत. एकूण कराड ही जिल्हा सातारा ही बाजार समिती, टॉपची बाजार समिती अशी आहे की जिथे बाजारभाव या 3च दिवसामध्ये असे वाढलेले आहेत. दुसरी बाजार समिती पुन्हा साताऱ्याचीच आहे, ती आहे वडूज. वडूजमध्ये 1800 किमान दर वाढले आणि सरासरी दर 500 रुपयात वाढले. कमाल दर स्थिर राहिले. तिसरी बाजार समिती अर्थात नागपूरकडची आहे, हिंगणा. इथे लाल कांद्याचे दर 1000पर्यंत वाढले किमान आणि कमाल दर 0, म्हणजे काय वाढ घट काहीच नाही. सरासरी दर मात्र 500 रुपयाने वाढले. आणखी पुढचे बाजार समितीचे याच पद्धतीने मी नाव वाचतो. मंगळवेढा लोकल कांदा जो आहे तो 400, 100 आणि 300 याप्रमाणे वाढला. म्हणजे काय, कमाल, किमान, कमाल आणि जास्तीत जास्त असं आहे. साक्री 5 नंबरला, पहिल्या 5मध्ये किमान दर साक्रीमध्ये वाढले 300 रुपये. आजची गोष्ट. तर कमाल दरात 400 रुपये ते 450 रुपयांनी घसरण झालेली आहे. सरासरी दर मात्र 300 रुपयांनी वाढलेले आहेत. दिंडोरी वणी ही जरा चर्चेतली बाजार समिती असते. 170 रुपयांनी किमान दर, त्याच्यानंतर 30 रुपयांनी कमाल दर आणि सरासरी 180 रुपये वाढले. जळगाव इथे मात्र सरासरी दर 113, कमाल दर 375 आणि किमान दर मात्र 75 हे वाढले. पण किमान दरात मात्र इथे 150 रुपयांची घट आहे जळगावमध्ये. आता मालेगावचं मुंगचं बाजार समिती, मी म्हणालो इथे थोडंसं भाव कमी आहे. अनेक जण म्हणाले नाही आमचे बाजारभाव चांगले आहेत. तर मुंगच्याची स्थिती बघू. किमान बाजारभाव 75 रुपयांनी घटले, कमाल 75 रुपयांनी वाढले, पण सरासरी 112 रुपयांनी वाढ आहे. चांदवडला सरासरी 110, किमान 105 आणि कमाल जे आहे ते 50 रुपयांनी घटलेले आहेत, पण बाकीच्या ठिकाणी वाढ आहे. कोल्हापूरला 100, 200, 100 अशी वाढ आहे. सिन्नरला 300, 135, 100 अशी वाढ आहे. मुंबई कांदा बटाटा मार्केट 100, 100, 100 रुपये वाढलेले आहे. पिंपळगाव बसवंत सगळ्यात महत्त्वाचं मार्केट. पिंपळगाव बसवंतला आज बाजारभाव वाढलेले दिसले काही क्वालिटीमध्ये, तरी पण जास्तीत जास्त बाजारभाव घसरलेले आहेत. किमान बाजारभाव 100 रुपयांनी वाढले, कमाल बाजारभाव 100 रुपयांनी वाढले,
पण जास्तीत जास्त बाजारभाव 52 रुपयांनी घटलेले आहेत. पिंपळगावला वरच्या क्वालिटीचा कांदा जर तुम्ही नेत असाल तर तुम्हाला आज त्याच्यामध्ये किमान 50 रुपये त्याच्यामध्ये कमी मिळालेले आहेत. दिंडोरी 175, 60, 60. लासलगावचं विंचूर मार्केट इथे 292 रुपयांनी कमाल दर वाढले, सरासरी मात्र 50 रुपयांनी वाढलेली आहे. एकूण लासलगाव आणि विंचूर हे थोडे स्थिर आहे. आता दुसरं आपण बघूया, बाजारभाव घटलेले टॉप 10 मार्केट कुठले. सगळ्यात पहिलं मार्केट आहे मंचर लोणी जे मार्केट आहे, बाजार समिती तिथे 400, 200, 550. दुसरं आहे पुण्याचं मांजरी 500, 200, 300. आता मी किमान कमाल आणि सरासरी असं वाचून दाखवतो, वेळ आपला जायला नको म्हणून, कारण मला निष्कर्ष सांगायचे आहेत. अमरावती 200, 200, 100. नागपूर लाल कांदा 500, 300, 100. पुणे लोकल मार्केट, पुणे गुलटेकडी लोकल कांदा 100, 300 आणि 100 रुपयांनी घटलेला आहे. ठीक आहे. राहता 100, 2300 आणि 100. आता राहत्यामध्ये गंमत आहे, 2300 रुपयांनी जास्तीत जास्त भाव घटलेला आहे. त्यामुळे राहत्याचं मी तुम्हाला सांगितलं होतं या बाजारापासून सावधच राहा, वर खाली एकदम जोरात होतं आहे. छत्रपती संभाजीनगर 50, 150, 100 या पद्धतीने घटलं आहे. नाशिक शहर पंचवटी 100, 100, 50 घट आहे. देवळा 150, 100, 50 घट आहे. कोपरगाव 300, 200, 50 आणि लासलगावचं निफाड 100 आणि 50 याप्रमाणे 100 रुपये किमान, 50 रुपये सरासरी घटलेले आहे. मात्र 71 रुपयाची जास्तीत जास्त मध्ये वाढ आहे. अहिल्यानगरमध्ये 200 आणि 100 अशी घट आहे. पण जास्तीत जास्त बाजारभावात 100 रुपयांची घट असली तरी सरासरीमध्ये 200 रुपये वाढ असल्यानं अंतिम घटीच्या यादीत याला काही समाविष्ट करता येणार नाही. आता उमराणेमध्ये 100 रुपये कमाल बाजारभाव वाढलेले आहेत सरासरी, आणि हे सारखेच आहे. नागपूरला वाढ घट काही नाही आहे. पिंपळगावच्या सायखेडा बाजार समितीमध्ये किमान बाजारभाव 0 रुपये, कमाल बाजारभाव 12 रुपये आणि सरासरी 25 रुपयांनी घटले. नागपूर आणि उमराणेमध्ये मी वाढ म्हणालो चुकून, त्याऐवजी घट समजावी. म्हणजे उमराणेमध्ये किमान आणि सरासरीमध्ये घट नाही आहे, पण कमाल बाजारभावात घटलेले आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं जे काही विश्लेषण करणार आहे, राज्यभर तेजी आहे का हो, एवढं सगळं आहे, किंवा मंदी आहे का. तर राज्यभर तेजीचे चिन्हे मंदीपेक्षा अधिक दिसते आहे. तेजी म्हणण्यापेक्षा आपण भाववाढीचा जो भाग आहे ते मंदीच्या तुलनेत, म्हणजे जिथं भाव घसरणीच्या तुलनेत भाववाढीचे जे काही मार्केट आहे ते जास्त दिसत आहेत. नाशिकचा कांदापट्टा अजूनही मजबूत आहे, तो बाजाराला दिशा देतो आहे, जर थोडेसे भाव इकडे तिकडे होत असले तरी. काही स्थानिक बाजारातील घसरण हा व्यापक ट्रेंड नाही आहे. म्हणजे कुठेतरी घसरण झाली मंचरला किंवा याच्यामध्ये त्याचा फरक पडणार नाही, कारण तो स्थानिक आवक आणि गुणवत्तेनुसार असण्याची शक्यता आहे. कारण मार्केटला खराब कांदा येत असेल आणि त्यांनी तो अगदीच 500 रुपयांनी बाजार पाडला असेल तर तो अख्ख्या महाराष्ट्राचा ट्रेंड होणार नाही. त्यामुळे पुढील काही दिवसामध्ये आवक, हवामान आणि निर्यात मागणी या 3 घटकांवर बाजाराची दिशा अवलंबून राहण्याची शक्यता आहे. आता अतिशय चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे, कोरडा आहे, निर्यातक्षम आहे, 55+ आहे, असा कांदा बाजारात आणताना आणि जो डॅमेज झालेला नाही आहे, तर तो तुम्ही सावधतेनं अगदी टप्प्याटप्प्यानं असं गरज असेल तरच आणा, थांबा. बाकीचा गोल्टा लो क्वालिटी, बिलो ॲव्हरेज जो खराब होण्याची शक्यता आहे तो तुम्ही पावसाने डॅमेज झाला असेल तर तो विकायला हरकत नाही. त्याच्यामध्ये 1-2 रुपये कमी होऊ शकतात भाव, पण नंतर पावसानंतर किंवा आणखी पावसाची चिन्ह आहे त्यानंतर ते भाव पडूही शकतात. तर आता ते कसं होईल, काय राहील या सगळ्या याच्यात ते पुढे बघूच. कांदा विकायचा की नाही हा तुमचा निर्णय आहे. ॲग्रोशिवार कुणालाही विका ठेवा असं सांगत नाही. ही माहिती संदर्भासाठी वापरा आणि तुमच्या निर्णयासाठी या माहितीचा उपयोग होईल. उद्या परत आपण एकदा भेटूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे बाजारभावाचं जे अचूक जे मॉडेल तयार केलं आहे ॲग्रोशिवारच्या मॉडेलचं, ती माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून ते व्हिडिओ बघू शकतात. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. जोडून राहा. धन्यवाद.